हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत थेअरीज ऑफ पनिशमेंट। तर चला बघूया। तुम्ही जर माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले तुम्ही ते 2 व्हिडिओ बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला कळेल की थेअरीज ऑफ पनिशमेंटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे। ठीक आहे। तर पहिले आपण इंट्रोडक्शन दिलेलं आहे पूर्ण की सद्गुणी माणूस आणि दुर्गुणी माणूस मधला काय डिफरन्स आहे आणि तो कसं त्याचे विचार नीतीनुसार कसे बदलत असते आणि नीतिशास्त्रामध्ये काय त्यांना सांगायचं आहे हे आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। दुसरा जो व्हिडिओ आहे तो आहे प्रतिबंधात्मक थेअरी आहे, म्हणजे जो न्यायाधीश आहे त्याचा उद्देश काय असते की गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून बघायचं आहे की गुन्हेगाराला फक्त भीती दाखवायची की याच्यानंतर यांनी असं केलं नाही पाहिजे आणि याचं अनुकरण दुसऱ्या व्यक्तींनी पण केलं नाही पाहिजे ना। त्यामध्ये आपण काय केलेलं आहे शिकलेलो असणार आहे की ते म्हणतात की तुला फक्त तू मेंढरी चोरली आहे म्हणूनच तुला शिक्षा देत नाही आहे, तर याच्यानंतर मेंढरी चोरली जाऊ नये म्हणून तुला काय देत आहे, दंड देत आहे, पनिशमेंट देत आहे, असं आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। हा जो व्हिडिओ असणार आहे थर्ड व्हिडिओ असणार आहे। तर यामध्ये आज आपण काय बघणार आहोत, तर चला सुरू करूया। जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, मी ते पिक्चरायझेशन केलेलं असणार आहे, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर का बरं केलेलं आहे आणि मी हे 3 पिक्चरायझेशन का बरं एकत्र टाकलेले आहे। ठीक आहे। आता बघा, याने प्रतिबंध म्हणजे याने गुन्हा केलेला आहे, आता याला आपल्याला काय करायचं, सुधरवायचं आहे, म्हणजे सुधार करायचा आहे। म्हणजे याने गुन्हा केलेला आहे माहीत आहे, याला कुठे टाकलेला आहे, जेलमध्ये टाकलेला आहे, याला म्हणजे दंड मिळालेला आहे। आता दंड मिळाला, यांनी याच्यानंतर चांगलं काम केलं पाहिजे, वाईट कामाला सोडून दिलं पाहिजे, तर याच्यामध्ये सुधार करण्याचं काम कोण करत असते ते इथे सांगितलेलं असणार आहे। आणि म्हणूनच त्या व्यक्तीमध्ये चांगले जो दुर्गुणी आहे त्याचे जे विचार आहे ते सोडून त्यांनी चांगल्या मार्गाला इथे त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। असंच या सुधारात्मक थेअरीजमध्ये इथे आपण बघणार आहोत। तर चला बघूया आपण सुधारात्मक सिद्धांतामध्ये काय आहे। आता बघा, या सिद्धांताचा मुख्य उद्देश काय आहे। पहिले सांगितलं मुख्य उद्देश की ते म्हणतात की गुन्हेगारामध्ये सुधारणा घडवून आणणे। आता बघा, तुमचा विचार काय आहे याच्यामध्ये जो पॉईंट असणार आहे, यामध्ये सुधारात्मक प्रतिबंधात्मक काय आहे हे लक्षात आलं पाहिजे। सुधार म्हणजे सुधार करून आणणे, म्हणजे तो वाईट आहे, दुर्गुणी आहे, त्याच्यामध्ये सुधार करणे हेच काय आहे मुख्य उद्देश असणार आहे। तुमच्या डोक्यात आलं? ठीक आहे। आता बघा, घडून आणावी या जाणीवेवर अधिष्ठित असल्यामुळे त्याला सुधारात्मक सिद्धांत असे म्हटले जाते। सुधारात्मकतेच्या याच्यावरती त्याचं थेअरीचं नाव पण काय असणार आहे, सुधारात्मकच असणार आहे। ठीक आहे। आता बघा, गुन्हेगार सुद्धा एक माणूसच आहे। पहिले आपण सेकंड व्हिडिओमध्येच बघितलं, पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे की एक दुर्गुणी असते, एक कोण आहे सगुणी असते। तर हे कोण असणार आहे, माणूसच असणार आहे। प्राणी करणार आहे का? नाही। प्राण्याने तर जेव्हा बोलताच येत नाही तर ते दुर्गुणी आणि सगुण काय विचार करणार आहे का? नाही। तर हे कोण करते, गुन्हेगारही माणूसच असते आणि गुन्हाही कोण करते, माणूसच करते, कारण त्याला देवानी काय दिलेलं आहे, वेगळी शक्ती दिलेली आहे। ठीक आहे। आता याच्यामध्ये म्हणूनच त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणे न्याय देवतेचे कर्तव्य आहे आणि अशी भूमिका गुन्हेगाराला केलेल्या शासनामागे असते। आता ते म्हणतात की माणूस काय आहे, त्यांनी गुन्हा केलेला आहे माहिती आहे, आता त्याचं कल्याण कसं करायचं, त्याला चांगला व्यक्ती कसं बनवायचं, त्याचं चांगलं जीवन त्याला कसं चांगलं जगता आलं पाहिजे ना, हे सगळं सांभाळायचं काम कोण करते, एक न्याय देवता करत असते। त्या न्याय देवतेचं काय आहे, हे कर्तव्य आहे, त्यांची ड्युटी आहे। आणि म्हणूनच ही जी ड्युटी आहे त्या गुन्हेगाराला शासनामध्ये कसं त्याला चांगलं बनवायचं आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं असणार आहे। आणि म्हणूनच गुन्हेगाराने आपले वर्तन सुधारावे, दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करावा, नैतिक जीवन जगून उत्तम नागरिक कसे बनावे याचा उदांत कल्पनांनी भरल्यामुळे गुन्हेगारांना तुरुंगात विविध छंदे शिक्षण इथे देण्यात येत असते। तुम्ही बघितलं असेल, तुम्ही बघा, आपण पिक्चर बघत असतो एखाद्या, म्हणजे म्हणतात ना ते अमिताभ बच्चनचे पहिले पिक्चर, त्याने काहीतरी गुन्हा करत असे म्हणून त्याला जेलमध्ये टाकते आणि मग तो काय करते, काही ना काही आपलं उदरनिर्वाहाचं काम जेलमध्ये करत असते आणि त्याच्यामध्ये तो काय पैसे कमवत असते। म्हणजे त्याचं जे माइंड आहे तो दुष्ट प्रवृत्तीपासून हटवून त्याला काय करते, चांगल्या मार्गाकडे लावण्याचं
काम कोण करत असते, आपले जेलर करत असते. आणि म्हणूनच त्यांना त्या जेलमध्ये जेव्हा जात असते तर त्यांना त्यांच्या याच्यामध्ये कुठलेच काय असते, फक्त एकच काम असते, मी गुन्हा केलेला आहे तर मला काय करणार आहे, पोलीस पकडणार आणि मला दंड होणार आहे. पण ज्यावेळेस ते लोक त्या जेलमध्ये जात असतात ते लोकांना बघत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काय करते, चांगल्या गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करत असतात. काही लोक तर बघा शेती करतात, काही लोकांना ज्यांच्यामध्ये आवड असते ते काम करत असतात. आणि म्हणूनच याच्यामध्ये पण तेच पिक्चरायझेशन आपण इथे इमेजिन करायचे की याच्यामध्ये ते म्हणतात की विविध धंदे आणि छंद, शिक्षण असे वगैरे यांना देत असतात. आणि गुन्हे घडण्याचे कारण एक तर शारीरिक न्यूनता असली पाहिजे म्हणतात, नाहीतर एक तर मानसिक विकृती पण असते, नाहीतर सामाजिक विषमता पण असते. आता बघा, निसर्गाने तर सगळ्यांना सेमच केलेलं आहे, काही गोरे आहे, काही पांढरे आहे का नाही, पांढरे काही गोरे काही म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे फक्त आपला काय आहे, रक्त तर एकच आहे, फक्त हाड मासही एकच आहे, फक्त काय आहे, निसर्गाने तर एकच बनवलेलं आहे. पण जेव्हा आपण समाजामध्ये जेव्हा राहतो तेव्हाच त्यांची काय असते, विषमता आपल्याला दिसत असते. काही गरीब असतात, काही श्रीमंत असतात, काही मिडल क्लास असतात, काही आपले उपजीविकेचे साधन चांगल्या तरीकेनं करतात, नाही तर काही काय करतात, वाईट प्रवृत्तींनी पण इथे काम करत असतात. तर काही लोकांची मानसिक प्रवृत्ती काय असते, बिघडलेली असते किंवा परिस्थितीनुसार ते लोक काय करतात तसं करत असतात. ठीक आहे. आणि म्हणूनच या सिद्धांताचे मत असे आहे की या सिद्धांतात देहदंडाचा पूर्णतः निषेध करते. ते काय म्हणतात, पहिल्याच्या मध्ये काय होतं, बंद कोणाला घालत होते, देहदंडाला घालत होते, म्हणजे माणसांना घालत होते, त्यांच्या शरीराला घालत होते. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये त्याला सुधार करण्याचा आहे, तर मग याच्यामध्ये देहदंडाचा पूर्णतः काय असणार आहे, निषेध करण्यात येत असते. ठीक आहे, निषेध करण्यात येत असते. आणि म्हणूनच याच्यामध्ये फक्त माणसाचा सुधार कसं करणार आहे, कल्याण कसं होणार आहे, याच्यामध्ये आपल्याला थेरीजमध्ये सांगितल्यात आलेली असणार आहे. आता बघूया परीक्षण कसं आहे त्याच्यामध्ये. आता हा सिद्धांत काही निराधार कल्पनांवर अधिष्ठित आहे. गुन्हेगार म्हटला की तो मूर्ख किंवा वेडा, निदान अज्ञानी तरी असावा असे गृहीत धरल्याशिवाय त्याला सुधारण्याची भाषाच बोलता येत नाही. आणि परंतु प्रत्यक्ष गुन्हेगार सुद्धा या गृहीत कल्पनेचा अधिकार करतात. आणि म्हणूनच ते म्हणतात की या गुन्हेगारांपैकी कित्येक गुन्हेगार निव्वळ सुशिक्षित नव्हे तर अत्यंत विचारशील, एवढेच नव्हे तर शासन देणाऱ्या न्यायाधीशापेक्षाही विचारशील असलेले आढळून येतात. आता बघा, त्यांनी किती चांगलं इथे आपल्याला सांगितलेलं, जर परीक्षण कसं करायचं आहे. आपण म्हणून की हा वेडा आहे, हा मूर्ख आहे, हा मानसिक ताण आहे, किंवा समाजाने परिस्थितीनुसार त्याला बनवलेलं आहे, समाजाच्या विचार विषमतेनुसार बनवलेलं आहे, तसं नसते म्हणते. ते तर आहे, ते तर आपण मान्य करतो, पण म्हणतात की जे गुन्हा करतात ना ते काय म्हणते, एक न्यायाधीशापेक्षा पण सर्वोच्च असते, सुशिक्षित नाही तर त्याच्यापेक्षा पण चांगले शिक्षित असते. न्यायाधीश पण तिथे काय असणार आहे, विचारशील कर, त्याच्यापेक्षा चांगले विचार ते लोक, गुन्हेगार जे आहे प्रवृत्तीचे ते लोक करत असते, असे त्यांना कोणाला सांगायचं, या परीक्षणामध्ये सांगायचं आहे. आणि अशा गुन्हेगारांना सुधारण्याची जी भाषा बोलणे अर्थातच हास्यास्पद ठरणार आहे. बरोबर आहे. जेव्हा यांना तेवढी समज आहे म्हणते, तर मग हे गुन्हा कशाला करतात, म्हणजे हे जे आपण सिद्धांत सांगत आहोत मूर्खपणाचेच लक्षण आहे असं कोण म्हणतात, या सुधारात्मक प्रवृत्तीमध्ये सांगितलेलं असणार आहे की हे हास्यास्पद आहे, आपल्याला हसू येणार आहे. आणि तसेच गुन्हा घडण्याची शारीरिक न्यूनता, मानसिक विकृती आणि सामाजिक विषमता हीच कारणे होत असते असे म्हणत असता इतर कारणाकडे डोळे झाक केल्यासारखे स्पष्ट दिसून पडते. कारण काही गुन्हे खरोखरच शारीरिक न्यूनतेमुळे, काही गुन्हे मानसिक विकृतीमुळे पण होत असतात, तर काही सामाजिक विषमतेमुळे पण इथे होत असतात, असं आपण गृहीत धरलो पाहिजे ना. आता बघा, पहिले सांगितलं की आईच्या पोटातून कुणीच असं नाही की मला आता वाईटच व्हायचं आहे, मी त्याच प्रकारे जन्माला आलेलं असं कोणी ठरवत नसते, सगळ्यांना चांगलं व्हायचं असते. पण ते म्हणतात ना, परिस्थिती आपल्याला तसं वाईट बनवत असते, त्या वाईट विकृतीनुसार आपण वाईट बनत असतो, असं आपल्याला इथे सांगितलेलं असणार आहे. आणि परंतु काही गुन्हे केवळ नीती नियमाची पायमल्ली करावी या एकमेव उद्देशामुळे घडून आलेली दिसतात. अशा गुन्ह्यांची संगती
कशी लावावी व अशा गुन्हेगारांमध्ये कोणती सुधारणा घडवून आणावी हे सांगणे निदान या वादाच्या आटोक्याबाहेरची गोष्ट आहे आणि हा सिद्धांत या समस्येचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आता बघा, समस्या आहे त्याचं स्पष्टीकरण देणं पण जरुरी असते, पण सुधारात्मक थेअरीमध्ये त्याला सुधारण्याचं काम आहे. एवढं मान्यता आपण लक्षात ठेवायचं. पण त्याचं पूर्ण स्पष्टीकरण या सुधारात्मक थेअरीमध्ये पण सांगितलेलं नसणार आहे. आणि खरी गोष्ट अशी आहे की या सिद्धांत गुन्हेगाराच्या कल्याणाच्या विचारामध्ये नीतिनियमाचे सार्वभौमित्व विसरून जातो व त्यामुळे एकांगी व ताज्यही ठरत असते. म्हणजे बघा, सगळीच थेअरी आहे, बरोबर आहे, पण ती एकांगी ठरत आहे. असं म्हणतात ना, न्यायाच्या दोन बाजू असतात, एक तर वरती जाईन ना ते खाली जाईन, ठीक आहे. पण ते म्हणतात ठीक आहे, ते एकांगी कल्पना वाटत आहे आणि म्हणूनच ही जी थेअरीज ऑफ पनिशमेंटची ही जी थर्ड जो व्हिडिओ आहे, जे सेकंड पॉईंट असणार आहे सुधारात्मक थेअरीचा सिद्धांताचा, तर ही देहदंडाचा नाहीच याचा निषेध करत आहे. पण याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रॉपर तरीकेने सांगितलेलं आहे. तुम्ही याची प्रॉपर तरीकेने नोट्स काढून ठेवा. तुमच्या एक्झाम ओरिएंटेडनुसारच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही ती मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.